मी करण कुठे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो EIFT मध्ये. तर आज तुम्ही बघू शकता, आज आपण लाईव्ह कंटेनर स्टफ करतोय. आज आपले टोटल 3 कंटेनर स्टफ होत आहेत. तर मी एकदम थोडक्यात तुम्हाला शॉर्ट मध्ये ओनियन कसं प्रॅक्टिकली एक्सपोर्ट करतात किंवा काय काळजी घेणं गरजेचं आहे हे तुम्हाला बेसिकली आज आपण माहिती देणार आहोत. तर ह्याच्यात आज सगळ्यात पहिले प्रथम तुम्ही जर इथे बघू शकता, तर आज आपण कंटेनरच्या आत थांबलो आहोत आणि ही जी बॅग आहे ही 20 किलोची बॅग आहे मित्रांनो. आत्ताचा आपला कंटेनर चालला आहे हा दुबईला चालला आहे. दुसरी ह्याच्यात सर्वप्रथम जर तुम्ही एक गोष्ट बघितली, आपल्या पाठीमागे ऑलरेडी थोडाफार माल ऑलरेडी स्टफ केला गेला. लेफ्ट साईडला बघितली तर एक ऑलरेडी पट्टी आपण टाकलेली. कांद्यामध्ये तुम्हाला ही काळजी घेणं आवश्यक आहे. बेसिकली जेव्हा केव्हा तुम्ही काम स्टार्ट करता त्याच्या आधी एक अख्खी पट्टी तुम्हाला टाकावी लागते. त्यानंतर बेसिकली तुम्हाला माल भरावा लागतो. तुम्ही आता जसं बघू शकता, आपण जसं काही कांदा भरलेला आहे, आता बेसिकली आपण रेफर बंद ठेवले त्यामुळे तुम्हाला आवाज येत नाही. आता ह्याच्यात कसं, जेव्हा अख्खा माल भरून होतो कंपल्सरी तुम्हाला लक्षात ठेवायचं की तुम्हाला तुमचा रेफर जो आहे कंटेनरचा ऍज पर कमोडिटी तुम्हाला टेम्परेचर आणणं गरजेचं. दुसरं, तुम्ही इथे एक लाल लाईन बघू शकता. तुमच्या कंटेनरच्या दोन्ही बाजूला ही लाल लाईन असते. आता ह्याच्यात कसं आहे, कधी पण तुम्ही जी कोणती ऍग्री कमोडिटी भरताल ना, तुम्हाला या लाईनच्या वर माल नाही भरायचं. ही काळजी नेहमी घ्यायची. का तर रेफर तुमचा पुढच्या बाजूला असतो, वरनं हवा पास होते आणि खालनं हवा पास होते. त्यामुळे तुमचा जो काही माल आहे त्याला कंटिन्युअस एअर भेटत राहते. त्यामुळे तुमचा माल ताजा राहतो. आता हेच जर तुमचा रेफर बंद पडलं तर काय होणार, माल मित्रांनो खराब होणार. दुसरं, आता बऱ्याच जणांना एक सिंपल प्रश्न असतो की आम्ही जर सप्लायर कडनं माल घेतो तर आम्हाला महाग पडतो. जर आम्ही डायरेक्ट फार्म सोर्सिंग केलं तर आम्हाला बाबा एकाच क्वालिटीचा आम्हाला माल कसा भेटणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, कांदा सगळं तुम्ही जर स्वतः जरी परचेस करता, तुम्हाला हे माहित पाहिजे की कोणता कांदा कुठे एक्सपोर्ट केला जातो. जसं सगळ्यांनी कॉमन माहिती की बाबा आपण 55 mm प्लस जो कांदा आहे हा दुबईला टाकतो. 45 mm तुम्ही मलेशियाला करू शकता. त्याच्यापेक्षा छोटी जी साईज आहे ती तुम्ही श्रीलंकाला करू शकता. एकदम मोठी जी साईज आहे 60 mm 70 80 mm हे तुम्ही बांगलादेश आणि नेपाळला एक्सपोर्ट करू शकता. ज्या कोणत्या तुम्ही भागातला माल घेताल तिथला तुम्हाला माल बघायचा आहे की तो किती लाल आहे. आता जर तुम्ही बघितलं तर पुण्याच्या मालाला जास्त भाव आहे, जास्त क्वालिटी चांगली, पण शेल्फ लाईफ नाशिकपेक्षा किंचित कमी आहे. तर ह्या बऱ्याच काही गोष्टी तुम्ही जे कोणतं प्रोडक्ट ह्यापुढे सिलेक्ट करताल, पेरिशेबल नॉन पेरिशेबल, प्रोडक्ट नॉलेज तुम्हाला 100% पाहिजे. त्यानंतर त्याचं मार्केट नॉलेज पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही काम करू शकता. प्रॅक्टिकल एक्सपोर्ट इम्पोर्ट काम स्टार्ट करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि लवकरात लवकर तुमचा एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय आमच्या बरोबर सुरू करा. धन्यवाद.